हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन। तर फ्रेंड्स, आज आपल्याला इतका मस्त व्हिडिओ बनवलाय मी आपल्यासाठी आणि खूप शॉर्ट ट्रिक मध्ये। या अगोदर मी सेपरेट व्हिडिओ बनवले, म्हणजे कच के खच के यश, नंतर कलाकाना काच के ए वगैरे असे नंतर विलंटीचे बनवले, काही उकाराचे बनवले, एक मात्रा दोन मात्रे, एक काना एक मात्रा, एक काना दोन मात्रे, अनुस्वाराचे सांगितले, नचा उच्चार केव्हा करायचा आणि मचा उच्चार केव्हा करायचा। आता ही जी पद्धत मी आज सांगते तुम्हाला, ती टोटल 12 खडीची म्हणजे शॉर्टकट पद्धत आहे। फक्त आपल्याला एकच लाईन पाठ करायची आहे। त्यानंतर तुम्हाला क का की पासून न ज्ञानदेवाचं म्हणजे ज्ञ ज्ञा नी नी पर्यंत टोटल 12 खडी मराठी आणि इंग्लिश मधून येणार आहे। आणि कोणतीही स्पेलिंग मग तुम्हाला जर दिली तर ती स्पेलिंग सुद्धा खूप एका झटक्यामध्ये येणार आहे। बघा आता ती शॉर्ट ट्रिक काय आहे बघा। सगळ्यात अगोदर आपल्याला फक्त एक लाईन पाठ करून घ्यायची। अ च ए, अ च काय तर ए, आ च डबल ए, ई च आय, दुसऱ्या ई च डबल ई, उ च यू, दुसऱ्या उ च डबल ओ, ए एडल्याचं ई, आई च ए आय, ओ ओझेवाल्याचं ओ, औ औषधाचं ए यू, अम च ए एम किंवा ए एन। हे उच्चारानुसार सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे मी। मग एम कुठे वापरायचं आणि एन कुठे वापरायचं हे सुद्धा सांगितलेले। आणि आहाचं शेवटचं काय आहे मग ए एच। ह्या शब्दाचे जास्त काही अर्थ निघत नाही। मग आपल्याला फक्त काय पाठ करायचे फ्रेंड्स, अ च ए, आ च डबल ए। आता हे झालं, आपली ही एक लाईन पूर्ण आपल्याला पाठ करून घ्यायची आहे। फक्त ह्या एकाच लाईन मध्ये, फक्त ह्या एकाच लाईन मध्ये एवढ्या शब्दामध्ये तुमची टोटल 12 खडी एका झटक्यात येणार आहे। बघा, जेव्हा मी आता तुम्हाला सुरुवात करेल आणि सांगितलं तेव्हा तुम्हाला सोपं वाटत जाईल। आता बघा, आता क का की तेवढे शब्द येणार आपल्याला, जसे क, कला कना का, कला पहिली विलंटी की, कला दुसरी विलंटी की, कला पहिला उकार कु, कला दुसरा उकार कु, कवर एक मात्रा के, कवर दोन मात्रे कै, कला एक कान्हा एक मात्रा को, कला एक कान्हा दोन मात्रे कौ, कम आणि काहा, काहा। अशा पद्धतीने हे बघा, जेवढे अ पासून आहा पर्यंत आपले, याला स्वर सुद्धा म्हणतो आपण, अ पासून ते आहा पर्यंत हे स्वर आहेत आपले। आणि स्वरच्या नंतर आपले काय येतात मग व्यंजन असतात। मग आता व्यंजन म्हणजे आपले क पासून ते ज्ञ पर्यंत असतात। पण आपली जी 12 खडी आहे, क का की कु कु के कै, मराठी विषयासाठी खूप उपयुक्त आहे। आणि जेव्हा तुमची मराठी पक्की होणार आहे तर मग इंग्लिश यायला तुम्हाला वेळ लागणार नाही। त्यासाठी आपण घेतली बघा, बरोबर बघा, एकही शब्द कमी किंवा एकही शब्द जास्त नाही। मग आता आपण सगळ्यात अगोदर तुम्हाला काय म्हणले की फक्त एकच लाईन आपल्याला पाठ करायची आहे। काय पाठ करायची आहे? फक्त अ च ए, आ च डबल ए, ई च आय, दुसऱ्या ई च डबल ए, उ च यू, दुसऱ्या उ च डबल ओ, ए एडक्याचं ई, आय एरनीचं ए आय, ओ ओझेवाल्याचं ओ, औ औषधाचं ए एम, औ औषधाचं ए यू सॉरी, आणि अंबारीचं ए एम किंवा ए एन, आणि आहाचं ए एच। फक्त ही एक लाईन पाठ झाली की आपल्याला क का की पूर्ण एका सेकंदामध्ये येणार आहे। बघा तुम्ही आता, जसं क च काय तर के, कला लावायचं ए, कला कनकाचं सुद्धा के ए। आता पहिली विलंटी, याचा आणखी एक सोपी ट्रिक आहे, नंतर आणखी एक सांगते मी, ती पण लक्ष ठेवा। कला पहिली विलंटीचं के आय, बघा विलंटी असली की आय लिहायचे, दुसऱ्या विलंटीचं काय येईल मग के डबल ई। हे बघा, ही लाईन अशी सरळ जाणार आहे आपली, सरळ लाईन अशी, एकही शब्द इकडे तिकडे आपला होणार नाही। त्यासाठी पुन्हा मी तुम्हाला बॉक्स करून द्यायले, म्हणजे जेणेकरून तुमचा इकडे तिकडे शब्द होणार नाही आणि चुकीचा अभ्यास शिकणार नाही तुम्ही। तुम्हाला सगळं काही योग्य आलं पाहिजे आणि व्यवस्थित न चुकता बिनचूक सगळा अभ्यास तुमच्या लक्षात बसायला पाहिजे। आता बघा, कला उकार कुचं काय तर मग के यू, कला दुसरा उकार कुचं के डबल ओ, कवर एक मात्रा के च के ई। फक्त कच के काय मी तुम्हाला काय सांगितलं, कच के हे तर माहिती सगळं, कच के खच के याच असते। पण फक्त आता पहिली विलंटी, दुसरी विलंटी, पहिला उकार, दुसरा उकार, याच्यामध्ये काय बदल होते ते सांगितलं। म्हणजे ही जी वरची लाईन आपली, जे व्यंजन असतात आपले, स्वर असतात, स्वर जे असतात त्या स्वरांचा जो आपण तो अभ्यास केलाय, त्या स्वतःच आपल्याला समोर येणार आहे। नंतर कैचं काय मग के ए आय, आणि ए आय आपण इथले ऐ आणि कै, याच्यामध्ये जेव्हा आपण उच्चार करतो फक्त क लागतं आणि क च्या नंतर ऐ म्हणजे कै होतं। आता कोच मग काय, क आणि ओ म्हणजे को, ओ शेवटला कोणता स्वर लागतोय आपला, त्या स्वरच्या हिशोबाने समोर शब्द येत असतो। नंतर काय कौ, मग काय कौचं के ए यू, कौ क येते पण त्याच्या समोरचा आपला स्वर कोणता निघतोय, औ, म्हणजे कौ असा शब्द होत आहे बघा। आता हे काय कम, म्हणजे के ए एन किंवा के ए एम दोन्ही पैकी तुम्ही एक लिहा, दोन्ही लिहायला माझ्याकडे एवढी जागा नाही।
नाहीये, पण तुम्ही समजून घ्या. KAN किंवा KAM आणि कहाचं काय येईल मग KAH. बघा किती सोपं गेलं की नाही आता आपल्याला हे लिहिण्यासाठी. आता त्यानंतर पुढच्या आपल्या 12 क्रमांकाच्या नंतर कोणता शब्द येतो मग नंतर ख खा की की. तुम्ही अगोदर मराठीमधून लिहून घ्या पूर्ण ख खा की की, म्हणजे तुमचं जेणेकरून एकही शब्द नाही विसरायला पाहिजे किंवा सुटायला नाही पाहिजे. ख खा खी, खाला पहिल्यांदा खी, खाला दुसरी पहिल्यांदा की. वाचन करून लिहा. जर तुम्हाला अभ्यास येत असेल, मी हमेशा सांगते आणि सांगत राहणार आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस जोही शब्द किंवा जोही अक्षर किंवा जोही अभ्यास तुम्ही करत आहात लिहित आहात तो फक्त वाचन करून लिहित जा. कारण तुम्ही काय करायचं मग वाचन करून लिहिल्याच्या नंतर तुमच्या जास्तीत जास्त लक्षात राहणार आहे. तुम्ही जर आपल्याला येते आता याला काही वाचायची गरज नाही, म्हणायची गरज नाही, मग तुम्ही विसरत जाताल. त्यासाठी नेहमी म्हणते मी की आपल्याला अभ्यास येत असेल तरी सुद्धा त्याला डबल वाचूनच लिहित जा. मग आता खाला पहिला उकार खू, खाला दुसरा उकार खू, खवर एक मात्रा खे, खवर 2 मात्रे खई, खला एक काना एक मात्रा खो, खला एक काना 2 मात्रे खाऊ, खवर अनुस्वार आणि खा हा. म्हटल्यास आणखी लिहून घ्या समोरचं खालचं ग. एक ओळ सोडून लिहा नाही तर मग सोबत लिहून घ्या तुमच्या हिशोबाने आपण कसं लिहू शकतो. आता खचं काय येतं KH, मग काय लावायचं A. याला KH ला आपण A नाही लावलं तरी चालते. मी तुम्हाला सांगितलं क ख ग गचं फक्त क KH, गचं जी घचं जी H असं जरी पाठ केलं तरी चालते. फक्त याचा आपण एक मला होत असतो आपण स्पेलिंग बनवताना याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं ज्या शब्दाला काना मात्रा नसतो त्या शब्दाला आपण सुरुवातीला A वापरू शकतो. फक्त सगळ्यात शेवटला जर तो शब्द असेल सिंगल शब्द म्हणजे ज्याला काना मात्रा रिलेटिव्ह उकार काहीही नाही त्या शब्दाला आपण A लावायची गरज नसते. तर तुम्ही डायरेक्ट KH दिलं तरी चालते. मग खाला दिला काना असल्यामुळे त्याला A लावायचंच आहे कारण खाला काना खाचं KH येणार आहे. आता याला तुम्ही शॉर्ट पद्धत मध्ये मी सांगते एवढं घेते आणि नंतर मग तुम्हाला शॉर्टकट याच्यापेक्षा शॉर्टकट पद्धत सांगते. तर अगोदर हे बघून घेऊया. खाला पहिली गंटी खिचं काय येईल मग KHI, खाला दुसरी गंटी खिचं KHEE, खाला पहिला उकार खूचा KHU, खाला दुसरा उकार खूचा KHOO, खवर एक मात्रा खेचा KHE, खवर 2 मात्रा खायचं KHAI, खाला एक काना एक मात्रा खोचा KHO, खाला एक काना 2 मात्रा खाऊचा KHAU, खमचा KHAN किंवा M आणि शेवटचं तर KHAH खाचं. आता ग ची एक लाईन घेऊ आपण नंतर सांगते मी तुम्हाला शेवटची ट्रिक. मग ग गला काना गा, गला पहिली विलांटी गी, गला दुसरी विलांटी गी, गला पहिला उकार गु, गला दुसरा उकार गु, गवर एक मात्रा गे, गवर 2 मात्रे गई, गला एक काना एक मात्रा गो, गला एक काना 2 मात्रे गऊ, गम आणि गाहा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे जेणेकरून तुमची माझी ती ट्रिक तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. ती खूप ह्यापेक्षाही खूप शॉर्टकट मध्ये. यासाठी मी माझं काम आहे की तुम्हाला दोन्ही ट्रिक सांगणं म्हणजे तुम्हाला जेणेकरून जी ट्रिक आवडेल मग त्या ट्रिक नुसार तुम्हाला अभ्यास करता येईल. आता बघून घेऊया. गचं काय येतं मग जी, घचं गला काना गाचं जी A, गला पहिली विलांटी गीचं GI, गला दुसरी विलांटी गीचं GEE, गला पहिला उकार गुचं GU, गला दुसरा उकार गुचं GOO, गवर एक मात्रा घ्यायचं GE, गवर 2 मात्रे घ्यायचं GAI, गला एक काना एक मात्रा गोचं GO, गला एक काना 2 मात्रे गऊचं GAU. आता गमचं येतं मग GAN किंवा M आणि गहाचं येतं मग GAH अशा पद्धतीनं. आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला काय मी तुम्हाला छोटीशी पद्धत सांगते. छोटीशी बघून घ्या काहीच नाहीये. जो आपला मेन शब्द समजा इथे येणार आहे आपला घ झालं. मग काना, मग पहिली विलांटी, मग दुसरी विलांटी, मग पहिला उकार, मग दुसरा उकार, मग एक मात्रा, नंतर 2 मात्रे, नंतर एक काना एक मात्रा, नंतर एक काना 2 मात्रे, नंतर अनुस्वार फक्त अनुस्वार आणि शेवटचा येणार आहे मग विसर्ग. आता आपल्याला काय करायचंय फक्त ह्या ट्रिक नुसार. आता ही ट्रिक बघा काय. आता हे ट्रिकला मी तुम्हाला सांगितले इथं कोणताही शब्द मी घेतलेला नाहीये. इथं फक्त आपला मेन शब्द जो येणार आहे पहिल्या सुरुवातीला तो मेन शब्द ध्यानात ठेवायचा आहे. त्यानंतर असं पाठ करायचंय काना. याला काय म्हटले मी काना
लावायचं ए, पहिली विलांटीचं आय, दुसऱ्या विलांटीचं डबल ई, पहिल्या उकाराचं यू, दुसऱ्या उकाराचं डबल ओ, एक मात्राचं ई, दोन मात्राचं ए आय, एक काना एक मात्राचं ओ, एक काना दोन मात्राचं ए यू, अनुस्वारचं ए एम किंवा एन आणि शेवटचं शब्दाचं ए एच. आता याला अशाच पद्धतीने पाठ करायचंय. कानाचं ए, पहिल्या विलांटीचं आय, दुसऱ्या विलांटीचं डबल ई, पहिल्या उकाराचं यू, दुसऱ्या उकाराचं डबल ओ, पहिला उकार बघा शब्दाचा सुद्धा तुम्हाला गोंधळ होणार नाही. फक्त तुम्ही काने मात्रे विलांटी उकार ध्यानात ठेवायचे आहे. ही ट्रिक खूप सगळ्यात सोपी ट्रिक आहे. फक्त याला बिनधास्त लगे डोळे झाकून फक्त एवढं पाठ करा. तुम्हाला कोणतीही जरी स्पेलिंग यातली आली, कोणतेही नाव आलं तरी तुमचा त्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. फक्त हे पाठ करून घ्या. कानाचं ए, विलांटीचं पहिल्या विलांटीचं आय, दुसऱ्या विलांटीचं डबल ई, पहिल्या उकाराचं यू, दुसऱ्या उकाराचं डबल ओ, एक मात्रा एकच मात्रा. कोणत्याही शब्दाला जर एक मात्रा लागला तर काय येणार मग ई. दोन मात्रा लागले कोणत्याही शब्दाला तर त्याचं काय येणार आहे ए आय. एक काना एक मात्राचं ओ, एक काना दोन मात्राचं ए यू, अनुस्वारचं ए एम किंवा ए एन आणि विसर्ग आहे सगळ्यात शेवटचा त्याला ए एच. मग आता तुम्ही याच्यासमोर कोणताही शब्द लावू शकता. याच्या बघून घ्या. आता तुम्हाला मी सोडवून सांगते. आता बघा आपल्याला ग च्या नंतर काय येणार आहे इथं घ येणार आहे बघा. घ तर जी एच हे आपलं पाठच होणार आहे, पाठ झालेला आहे. आता बघा घाला काना घा, घच लिहायचं त्याच्या समोर फक्त घ लिहिला, घाला काना घा झाला. आता इथं घ लिहिला की काय झालं, घाला पहिली विलांटी घी, घाला दुसरी विलांटी घी. ह्या शब्दांना आता याचे शब्द इथं काय लिहायचं मग आपल्याला घचं काय येतं जी एच लागलं, काना आला ए लागलं, विलांटी आली पहिली विलांटी आली की काय आलं मग घचं जी एच लावायचं. आपोआप जी एच आय झालं. घाला दुसरी विलांटी घी लागली म्हणजे फक्त जी लावत जायचं आपल्याला बघा. जी एच डबल ई, घचं काय तर जी एच, दुसऱ्या घी घाला विलांटी घी दुसरी जी एच डबल ई. आता घाला पहिला उकार घुचं काय येईल मग इथं घ लिहून घेऊया म्हणजे काय येईल मग जी एच यू. इथे यू लिहिलं होतं मी तर मग समोर काय येईल आपलं जी एच यू झालं. आता इथे लिहिलं घाला उकार दुसरा, इथे घाला आपला दुसरा उकार मग यायचं काय येईल जी एच डबल ओ. आता इथे येतोय आपला घवर एक मात्रा घे, बघून घेऊया. मग याचा सुद्धा जी एच लावत चालायचं आहे. काहीही तुम्हाला अभ्यास अवघड जाणार नाही. त्यानंतर आता समोर घ्यायचंय आपल्याला घवर दोन मात्रे घ्यायचं. मग इथे अगोदर घ लिहून घेऊया. मग याचं काय लावायचं फक्त जी एच ए आय. दोन मात्राचं काय पाठ केलं आपण ए आय. आता घला एक काना एक मात्रा घोचं काय मग जी एच. म्हणून प्रत्येक शब्दाला आपण जी एच लावत गेलेलो आहोत. झालं इथे जी एच ए यू. मग इथे येणार आहे आपलं घ. मग घला एक काना दोन मात्रा घोचं काय मग जी एच ए यू. इथे येणार आहे घमचं काय तर मग जी एच ए एन किंवा ए एम आणि शेवटचा शब्द आहे आपलं घा हा म्हणजे ए एच त्याचं आपलं आलं. त्याला समोर फक्त लावायचं आहे जी एच ए एच. आता ह्यानंतर आपल्याला मग ते सांगितले मी तुम्हाला आणि एकदा परत सुद्धा रिव्हिजन सांगते की आपल्याला फक्त शब्दाचा फक्त एवढं पाठ घ्यायचं पहिल्या म्हणजे शब्दाचा जे शब्द येईल त्याचं ए, कानाचं ए, पहिल्या विलांटीचं आय, दुसऱ्या विलांटीचं डबल ई, पहिल्या उकाराचं यू, दुसऱ्या उकाराचं डबल ओ, एक मात्राचं ई, दोन मात्राचं ए आय, एक काना एक मात्राचं ओ, एक काना दोन मात्राचं ए यू, अनुस्वाराचं ए एम किंवा ए एन आणि निसर्गाचा येणार आहे आपला एच. आता हे जर आपण पाठ करून घेतलं आणि जेव्हा आपण नवीन मुलांना शिकवायचं असतं की आपल्याला पूर्ण बाराखडी त्यांच्याकडून एकदाच पाठ करून घ्यायची तर त्यांच्याकडून इंग्लिश मधून सुद्धा असंच पाठ करून घ्या. एक कानाचं काय तर काना ही विलांटी झाली, ही दुसरी विलांटी, हा झाला उकार पहिला, हा दुसरा उकार, हा एक मात्रा, हा दोन मात्रे, हा एक काना एक मात्रा, हा एक काना दोन मात्रे आणि हा झाला आपला अनुस्वार आणि हे झालं आपलं विसर्ग. याचाच फक्त पाठ करून घ्या. आता बघा याच्यानंतरचे स्पेलिंग कशा बनवायचे बघा. आता किती फास्ट मध्ये आपल्याला स्पेलिंग होणार आहे. आता समजा लिहिलंय आपण इथं सोना, सोना. मग शब्दाला एक काना एक मात्रा लागलेला आहे. सच काय येतं एस येतं. मग एक काना एक मात्रा, एक काना एक मात्राचा आपण पाठ काय केलंय ओ. हे बघ एक काना एक मात्रा याचं पाठ काय केलं आपण ओ म्हणजे झालं आपलं सो. अन्नाला काना नाचं, काना असं ते लावायचं, नचं तर ए नाही आहे त्याचं ए लावायचं. झालं आपलं सोना. अशा पद्धतीने आपला कोणताही शब्द तुम्हाला येणार आहे. त्यानंतर तुम्ही आणखी एखादी स्पेलिंग लिहा. ग र
व हा शब्द घेतला मी आता गौरव. मग आता गौचं काय येतं एक काना दोन मात्रे. एक काना दोन मात्रेचं काय नाही कोणत्याही शब्द मी म्हटलं ना शब्द कोणताही असो पण आपण पाठ काय केलेलं आहे एक काना दोन मात्रा. मग तुम्ही म घ्या भ घ्या च घ्या काहीही घ्या काही फरक पडत नाही. फक्त भ असेल तर डी लावायचं बीएच, म असेल तर एम, प असेल तर पी, क असेल तर के अशा पद्धतीने लावतो. मग आता मी घेतलेले ग म्हणजे हा शब्द झाला आपला गौरव. मग एक काना दोन मात्राचं काय येणार आहे मग जी ए यू आहे की नाही. ग च जी एक काना दोन मात्राचं ए यू, र च आर ए. ज्या शब्दाला काना मात्रा विलंटी उकार काहीही नसतो त्याला ए लावायचं आणि व च व्ही. इथे काय लावलं नाही की शेवटच्या शब्दाला ए लावायचं नाही. फक्त ज्या शब्दाला काना मात्रा म्हणजे सिंगल शब्द म्हणतो आपण त्याला सिंगल शब्दालाच तेही सुरुवातीला येणार आहे. शेवटच्या शब्दाला जर सिंगल येत असेल शब्दाच्या सगळ्या शेवटी जर सिंगल शब्द येत असेल तर त्याला ए लावायचं नाही. अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही स्पेलिंग आणि बाराखडी सुद्धा इथून तिथून म्हणजे क पासून ते पर्यंत, ख पासून ते कहा पर्यंत, ख पासून ते खहा पर्यंत, ग पासून ते गहा पर्यंत, घ पासून ते घा पर्यंत अशा पद्धतीने ज्ञानदेवापासून ते ज्ञान पर्यंत म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला बाराखडी आता लिहायला काहीही वेळ लागणार नाही आणि कन्फ्युजन सुद्धा होणार नाही. बघा फ्रेंड्स किती सुंदर व्हिडिओ आहे. आता तुम्हाला जर याच्या समोर जर सांगितलं लिहायला मी आणि लिहा तुम्ही प्रॅक्टिस करा. कारण एका व्हिडिओमध्ये जर मी सगळं ज्ञानदेवापर्यंत जर लिहायला घेतलं तर आपल्याला 2 ते 3 तास तर कमीत कमी लागणार आहे. मग एवढा वेळ तर आपण घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्ही याच्या समोरचा जो आता मला अभ्यास राहिलेला आहे आपला तो तुम्ही नोटबुकवर लिहा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तो. बघा असा हा जो व्हिडिओ आहे सगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्या व्हिडिओचा बाप आहे. कशामुळं ही शॉर्ट ट्रिक जसं कचके खचके कलाकाना कचके विलांटीचा आय म्हणजे अशा आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये सेपरेट एवढे मोठे व्हिडिओ आपण बघण्याला आपल्याला खूप वेळ लागेल. पण ह्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला क पासून ते ज्ञापर्यंत पूर्णच्या पूर्ण बाराखडी मराठी आणि इंग्लिश मधून सुद्धा येणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला आवडतंय का तुम्हाला ते मला कमेंट मध्ये सांगत जा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करत जा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका. आणि विशेष म्हणजे हा जर व्हिडिओ तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, पाहुण्यांना किंवा शेजारच्यांना त्या ज्यांना लिंक वगैरे माहित नसेल त्याला लिंक शेअर करा म्हणजे जेणेकरून माझा अभ्यास जो आहे सोप्या पद्धतीने अभ्यास आहे खूप तो सोप्या पद्धतीने अभ्यास लवकरात लवकर कुणाच्याही लक्षात बसेल अशा पद्धतीने अभ्यास आहे. त्यासाठी ज्यांना आवश्यक आहे ज्यांना गरज आहे त्यांना माझे व्हिडिओ शेअर करत राहा आणि कमेंट करायला सांगा आणि सबस्क्राइब करायला नक्की सांगा. थँक्यू व्हेरी मच.